GTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास माल्ले. नीट UG 2026च्या परीक्षेतील पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. नीट परीक्षाच रद्द करण्यात आल्याने देशातील विद्यार्थ्यांचं भविष्यही याबरोबर टांगणीला लागलं. नीट UG पेपर लीक प्रकरणावर आता भारतीय विद्यार्थी मोर्चा आक्रमक झाला आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चाने यवतमाळात आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना 12 सूत्री मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले. या 12 सूत्री मागण्या नेमक्या काय आहेत पाहूया. जयमूल निवासी साथियो, माझं नाव जयशील कांबळे, प्रदेशाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य. आज आम्ही या ठिकाणी यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं राष्ट्रव्यापी निवेदनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. काही दिवस अगोदर आणि खूप वर्षांपासून जे नीट परीक्षेमध्ये घपलेबाजी होत आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आवाज उठवत आहोत. 2026मध्ये जी नीटची परीक्षा झाली त्या नीटच्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशभरातून जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मोठ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, शासन प्रशासनाच्या माध्यमातून त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं. आणि हे नुकसान सरकारच्या माध्यमातून झालं, शासन प्रशासनाच्या माध्यमातून झालं, असं भारतीय विद्यार्थी मोर्चाचा त्या ठिकाणी आरोप आहे. आणि जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा नालायकपणा सिद्ध झालेला आहे. दरवर्षी नीट परीक्षेमध्ये घपलेबाजी होते, सरकारचा नालायकपणा सिद्ध झालेला आहे. RSS BJPच्या माध्यमातून जे BJPची सरकार केंद्रामध्ये बनलेली आहे त्यांचा नालायकपणा, शिक्षण मंत्र्याचा नालायकपणा आणि या व्यवस्थेचा नालायकपणा या देशभरामध्ये सिद्ध झालेला आहे. त्यामुळे या नीट परीक्षेमध्ये जे पुन्हा भ्रष्टाचार होत आहे त्याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे. यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा संपूर्ण देशभरामध्ये आक्रमक आहे. आमच्या काही या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की जोपर्यंत नीट परीक्षेचा जो भ्रष्टाचार आहे ते भ्रष्टाचारामधले सर्व आरोपी सापडल्या जात नाहीत आणि त्याची जोपर्यंत निष्पक्ष पद्धतीनं जाच होत नाही तोपर्यंत नालायक शिक्षण मंत्र्यानं, जे की धर्मेंद्र प्रधान आहेत, त्यांनी आपली नैतिक जबाबदारी सांभाळून त्यांनी स्वखुशीनं आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की ह्यामध्ये नीट परीक्षेत जो भ्रष्टाचार झाला त्याची पारदर्शी आणि निष्पक्ष पद्धतीनं जाच झाली पाहिजे. कठोरात कठोर आरोप्यांवर शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा जी संस्था NTA नावाची जी संस्था कार्यरत आहे, NTA नावाची जी संस्था आहे ती या ठिकाणी बरखास्त केली पाहिजे. आणि परत जे पेपर फुटी होत आहे त्यामध्ये आळा घालण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजे, अशी भारतीय विद्यार्थी मोर्चाची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. या मागणीला अनुसरून आम्ही संपूर्ण देशभरामध्ये निवेदन देत आहोत. धन्यवाद. जय मूलनिवास. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.